नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 6 या वर्गातील लेसन पाहणार आहोत, द माऊस मर्चंट। तर मागील व्हिडिओमध्ये आपण द माऊस मर्चंट ही स्टोरी पाहत होतो। या स्टोरीचा हा पार्ट हा मागील व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे। आता पुढील पार्ट हा या ठिकाणी एक्सप्लेन करत आहे। तर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एक व्यापारी असतो आणि तो व्यापाऱ्याचा मुलगा हा कशा प्रकारे आळशी असतो आणि तो स्वतःचा बिझनेस हा चालू करू शकत नाही। मग त्यांचं संभाषण हा सोमदत्त नावाचा एक मुलगा असतो जो ऑर्फन असतो, अनाथ असतो आणि गरीब असतो आणि त्याने त्यांचं संभाषण हे ऐकलेलं असतं। आणि मग तो सोमदत्त त्या व्यापाऱ्याला म्हणतो की तो उंदीर मला द्या, मी माझं या ठिकाणी लक हे आजमावण्याचा प्रयत्न करतो। मग तो कशा प्रकारे त्याचं लक आजमावतो आणि पुढे काय काय करतो हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं। आता त्याचा पुढील भाग हा या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी सोमदत्तने मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सोमदत्तने त्या ज्या दोन काठ्या होत्या त्या एकत्र केल्या, त्यांची एक मोळी तयार केली, ती विकली आणि ती विकून त्याने त्या ठिकाणी हरभरे विकत घेतले। सोमदत्ता डीड दिस एव्हरी डे। सोमदत्ता प्रत्येक दिवशी किंवा दररोज हे काम करायला सुरुवात केली त्याने। ही बिकेम वेल नोन अमंग द लेबरर ॲज द नाईस बॉय हू ऑफर टेस्टी ग्राम अँड रिफ्रेशिंग वॉटर जस्ट फॉर अ कपल ऑफ स्टिक। या ठिकाणी ते लेबर जे होते ते त्या सोमदत्ताचं कौतुक करायला लागले की हा मुलगा किती हुशार आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला ताजं पाणी आणि छान असे भाजलेले कुरकुरीत हरभरे तो आपल्याला खाऊ घालतो, असं त्याचं ते जे लेबर आहेत ते कौतुक करायला लागले। मेनी ऑफ देम बिगॅन टू बाय हिज ग्राम एव्हरी डे ऑन देअर वे बॅक फ्रॉम द वुड्स। म्हणून जंगलातून जेही मजूर यायचे ते रोज त्याच्याकडे जायचे सायंकाळी आणि त्याच्याकडे जाऊन हरभरे विकत घ्यायचे, पाणी घ्यायचं आणि त्याला 2 काठ्या त्याच्या बदल्यात द्यायच्या, असे ते लेबर त्या ठिकाणी करू लागले। Once when सोमदत्ता was selling the stick in the market, he met a potter. त्याचप्रमाणे सोमदत्ता त्या स्टिकची मोळी करायचा आणि तो ती मार्केटला विकायचा। He needed wood to burn in his furnace. त्याचप्रमाणे त्याने पाहिलं की लोकांना हे जे लाकूड आहे ते हे जाळण्यासाठी किंवा चूल पेटवण्यासाठी लागत असतं आणि म्हणून लोक ती लाकडं त्याच्याकडून विकत घेऊ लागली। In return for the stick, he gave सोमदत्ता pot his gram and few pitchers for the water. दिवसेंदिवस सोमदत्ताचं हा जो व्यवसाय आहे हा वाढत चालला। त्याच्यामुळे तो हळूहळू जसजसं काठ्यांची मोळी विकू लागला तसतसे त्याला त्या ठिकाणी पैसे हे अधिक मिळू लागले आणि त्याने आपला व्यवसाय हा वाढवला। तो अजून हरभरे जास्त भाजायचा आणि त्याच्यासोबत पाणी ठेवून तो विकायचा। सोमदत्ता डिड नॉट वेस्ट एनी मनी। सोमदत्ताने अजिबात वेळ हा वाया घातला नाही आणि आपल्या कामाशी तो प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहिला आणि त्याचं जे काम आहे हे अगदी कडी मेहनत घेऊन तो त्या ठिकाणी करत होता। ही वर्क हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग। तो काय करायचा, रोज सकाळी ती मोळी विकायचा अँड द ग्राम इन द इव्हिनिंग, आणि सायंकाळी ते हरभरे विकायचा। म्हणजे सकाळी तो मोळी विकण्यासाठी मार्केटला जायचा आणि सायंकाळी हरभरे विकण्यासाठी तो त्या रोडाच्या बाजूला बसायचा। वन डे ही हॅड इनफ मनी टू बाय ऑल द वूड फ्रॉम द लेबरर्स। त्या ठिकाणी त्याने असं करून खूप पैसे हे जमा केले। ही सोल्ड इट ॲट अ गुड प्राईस इन द मार्केट। आणि त्या ठिकाणी त्याला हळूहळू त्याच्या मालाला चांगली किंमत ही मार्केटमध्ये येऊ लागली। आफ्टर सम टाईम, काही दिवसानंतर, ही इव्हन सेट अप हिज ओन शॉप इन द मार्केट। जसा पैसा वाढला तसं त्याने काय केलं की मार्केटमध्ये स्वतःचं असं एक शॉप हे त्याने त्या ठिकाणी घेतलं। ही वॉज ऑलवेज पोलाईट टू हिज कस्टमर। तो आपल्या कस्टमरशी अगदी प्रेमाने त्या ठिकाणी वागत असे, नम्रतेने तो त्यांच्याशी वागत असे। सम ऑफ देम पेड हिम कॅश व्हाईल अदर पेड हिम इन काइंड। आणि म्हणून त्याच्याकडचा प्रत्येक गोष्ट हे लोक घेत असे आणि त्याला पैसे द्यायचे। दे गेव हिम व्हॉट एव्हर आर्टिकल्स दे कुड ऑफर। त्याचप्रमाणे ज्या लोकांकडे पैसे नसले ते लोक
त्याला त्या लाकडाच्या मोळीच्या बदल्यात इतर कोणतीही वस्तू त्या ठिकाणी त्याला ते देऊन जायचे. सोमदत्ता ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग द आर्टिकल्स टू दोज हू नीडेड देम. आणि सोमदत्त काय करायचा की त्याने काठीची मोळी दिली की ते जे लेबर होते ते त्याच्या बदल्यात त्याला काही वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी देत असत. मग तो सोमदत्त ते ज्या वस्तू द्यायचे त्या वस्तू ह्या तो विकायचा आणि तिथून त्याचा नफा हा त्याला त्या वस्तूंमधून मिळत असे. आफ्टर अ फ्यू इयर्स, असं त्याने भरपूर वर्ष केलं. सोमदत्ता बिकेम अ वेल्दी मर्चंट इन द टाउन. हळूहळू सोमदत्ता हा शहरातला एक मोठा व्यापारी बनला. वन डे, एके दिवशी, ही आज द गोल्ड स्मिथ टू मेक हिम अ स्मॉल गोल्डन माऊस. गोल्ड स्मिथ म्हणजे सोनार. तो एक दिवस सोनाराकडे गेला आणि त्याला सांगितलं की मला एक सोन्याचा उंदीर हा बनवून दे. ही टूक द माऊस टू द रिच मर्चंट. तो या ठिकाणी इतका श्रीमंत झाला की आता सोन्याचा उंदीर हा त्या ठिकाणी तो बनवू शकतो. ही टूक द माऊस टू द रिच मर्चंट. त्याने त्या ठिकाणी तो जो माऊस होता सोन्याचा, तो सोन्याचा माऊस घेऊन तो त्या व्यापाऱ्याकडे गेला ज्या व्यापाऱ्याने त्याला मेलेला उंदीर हा त्या ठिकाणी दिलेला होता. आय हॅड बारोड अ डेड माऊस फ्रॉम यू ॲज कॅपिटल मेनी इयर्स अगो. तो त्या व्यापाऱ्याला भेटतो आणि त्या व्यापाऱ्याला सांगतो की काही वर्षापूर्वी मी तुमच्याकडून एक मेलेला उंदीर हा या ठिकाणाहून घेऊन गेलो होतो. तुम्ही तो मेलेला उंदीर मला दिला आणि म्हणून आज मी त्या मेलेल्या उंदरापासून एवढा मोठा व्यापारी हा या ठिकाणी बनलेलो आहे. टुडे आय हॅव कम टू रिटर्न इट. आणि म्हणून मी आज तुम्हाला तो उंदीर या ठिकाणी परत करायला आलो आहे. प्लीज ॲक्सेप्ट दिस गोल्डन माऊस. पण आता तो तसा उंदीर न देता मी तुम्हाला सोन्याचा उंदीर हा या ठिकाणी देत आहे. गोल्डन माऊस मीन्स सोन्याचा उंदीर. तर त्याच्या बदल्यात हा सोन्याचा उंदीर मी तुम्हाला देत आहे. द रिच मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राईज. तो जो व्यापारी होता तो सरप्राईज झाला. त्याला खूप आश्चर्य वाटलं. ही हॅड अ ब्युटिफुल अँड इंटेलिजंट डॉटर. त्याने पाहिलं की आपली जी सुंदर अशी मुलगी आहे आणि हुशार मुलगी आहे, तर ह्या मुलीबद्दल तो विचार करू लागला. शी वॉज सो इम्प्रेस विथ सोमदत्ताज बिझनेस स्किल दॅट शी आस्क हर फादर. त्याने त्या ठिकाणी सोमदत्ताचं स्किल पाहिलं आणि त्याचं स्किल पाहून त्याने कशाप्रकारे त्याचा बिझनेस हा मोठा केला हे त्याने बघितलं. इफ शी कुड मॅरी हिम. आणि म्हणून हा जो व्यापारी आहे या व्यापाऱ्याने ठरवलं की माझी जी मुलगी आहे, माझ्या मुलीचं मी या सोमदत्ताशी लग्न करेल. अँड ही ॲग्रीड. म्हणून त्याने त्या सोमदत्ताला विचारलं की माझी मुलगी आहे, ती हुशार आहे आणि त्याचप्रमाणे ती सुंदरही आहे, तर तू तिच्याशी लग्न कर. दस सोमदत्ता हू वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. सोमदत्ता हा ऑर्फन बॉय होता, अनाथ मुलगा होता. अर्न मनी. आणि तो हळूहळू आपला बिझनेस वाढवून खूप मोठा व्यापारी बनला होता. अँड रिस्पेक्ट ड्यू टू हिज इंटेलिजन्स. आणि तो सगळ्यांच्या बुद्धिमत्तेचा या ठिकाणी आदर करायचा. हार्डवर्क अँड पोलाइटनेस. तो स्वतःही बुद्धिमान होता, कष्टाळू होता आणि नम्रतेने वागत होता. म्हणून हे सगळं बघून त्या व्यापाऱ्याला आनंद झाला आणि त्या व्यापाऱ्याने आपल्या मुलीचं लग्न त्या सोमदत्ताशी लावून दिलं. इट इज नॉट नोन वेदर द रिच मॅन्स सन लर्न एनी ऑफ द स्किल फ्रॉम सोमदत्ता. म्हणून या ठिकाणी तो व्यापारी म्हणतो की प्रत्येकाने हा जो ऑर्फन बॉय आहे सोमदत्ता या मुलासारखंच हुशार व्हावं आणि आपलं स्किल दाखवून स्वतःची प्रगती करावी, असं या ठिकाणी सांगत असतो. अशा प्रकारे सोमदत्ता हा एका मेलेल्या उंदरापासून कशा प्रकारे एक मोठा बिझनेसमॅन या ठिकाणी बनला हे या स्टोरीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी इंटेलिजन्स, हार्डवर्क अँड पोलाइटनेस हे गुण जर तुमच्या अंगी असले तर नक्कीच कोणताही व्यक्ती हा आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकतो. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.